थांब. जर तू आज रात्री नेहमीसारखाच निराश होऊन डोक्यात विचारांचं काहूर घेऊन झोपणार असशील तर 2 मिनिटं थांब. आजची ही रात्र तुझ्या आयुष्यातली सरळ साधी रात्र नाही. आज तुझ्या नशिबाचे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. तुला माहिती आहे का की तू हा संदेश आत्ता या क्षणी का ऐकतोयस? हा काही निव्वळ योगायोग नाही. जेव्हा तुझे सगळे मार्ग बंद होतात, जेव्हा तुला वाटतं की आता सगळं संपलं, तेव्हाच स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतात. हा संदेश शेवटपर्यंत का ऐकायचा? कारण याच्या प्रत्येक भागात तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दडले ज्याने तुला कित्येक रात्री जागवून ठेवलंय. जर आज तू हा संदेश अर्धवट सोडलास तर कदाचित तुझ्या नशिबाची ती सर्वात मोठी गुरुकिल्ली तू गमावून बसशील, जी स्वामी आज स्वतः तुझ्या हातात द्यायला आलेत. नीट ऐक, स्वामी स्वतः तुझ्याशी बोलत आहेत. लेकरा, किती थकणार तू? काय विचार करतोयस इतका? दिवसभर जगाशी लढून आणि रात्री स्वतःच्याच मनाशी भांडून आता तू अगदी थकून गेला आहेस ना? मला सगळं समजते. तुझ्या डोळ्यातले ते न वाहिलेले अश्रू, तुझ्या मनातली ती प्रचंड घालमेल आणि माझंच का असं होतं हा तुझा प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू विचार करतोयस की तुझं नशीबच खराब आहे. तू प्रयत्न करतोस पण पदरी निराशाच येते. पण मला सांग, नशीब म्हणजे नक्की काय रे? हातावरच्या रेषा की कुणीतरी लिहून ठेवलेला खेळ? नाही. आज या क्षणी तू झोपण्यापूर्वी मी तुला एक सत्य सांगायला आलो आहे. तुझं नशीब आज बदलणार आहे. कारण तू आज माझ्या शब्दांवर विश्वास ठेवायला शिकणार आहेस. पण तुला वाटतंय की स्वामी फक्त चांगलं बोलून निघून जातील. नाही, तुझ्या आयुष्यात जे संकट आत्ता आले ते मीच आणले. का आणले? ऐक. तुला वाटतंय की मी तुझ्यावर अन्याय केला. ज्या माणसावर तू सगळ्यात जास्त विश्वास ठेवलास त्यानेच तुझा विश्वासघात केला. ज्या कामात तू तुझं रक्त आटवलास तिथेच तुला अपयश आलं. तुला वाटतंय हे तुझं दुर्दैव आहे? पोरा, ती माझी योजना होती. जेव्हा एखादं झाड खूप जुनं आणि सडलेलं होतं तेव्हा नवीन पालवी फुटण्यासाठी जुनी पानं गळावीच लागतात. मी तुझ्या आयुष्यातून त्या कचऱ्याला दूर करत होतो ज्याला तू तुझं जग समजत होतास. मग सांग, यात तुझं नुकसान झालं की फायदा? आता तू विचार करशील, स्वामी मग आज रात्री असं काय घडणार आहे ज्याने माझं नशीब बदलेल? दुनियेचे नियम रात्री संपतात, पण माझे नियम रात्रीपासून सुरू होतात. जेव्हा हे सगळं जग शांत होतं, जेव्हा तू तुझ्या अंथरुणावर पडतोस तेव्हा तुझं मन अंतर्मुख होतं. तू आजपर्यंत काय केलंस? झोपण्यापूर्वी फक्त चिंता केलीस. उद्या काय होईल? पैशांचं काय होईल? त्या नात्यांचं काय होईल? तू चिंतेची पेरणी केलीस. मग तुला सुखाचं पीक कसं मिळेल? तू विचार करतोस की उद्या सकाळी उठल्यावर जादू होईल आणि बँक बॅलन्स वाढेल. नाही, जादू तिथे नाही. जादू तुझ्या आत्मसमर्पणात आहे. जर तू आज एक गोष्ट बदलली नाहीस तर उद्याची सकाळही आजच्या सारखीच अंधारमय असेल. आज झोपण्यापूर्वी तुला काय करायचं आहे? सगळ्यात आधी तुझे ते सगळे ओझे जे तू तुझ्या खांद्यावर घेऊन फिरतोयस ते माझ्या चरणांवर आणून ठेवून दे. तुझ्यावर कर्ज आहे, मला दे. तुझं मन दुखावलंय,
तो त्रास मला दे. तू अपयशी झालायस, ते अपयश माझ्या झोळीत टाक. जोपर्यंत तू तुझे हात रिकामे करत नाहीस तोपर्यंत मी त्यात नवीन सुख कसं भरू? तू जुन्याच दुःखाला घट्ट पकडून ठेवणार आणि वरून माझ्याकडे नशिबाची याचना करणार. असं कसं चालेल? आज रात्री या क्षणी मनाला सांग, माझे स्वामी समर्थ आहेत, ते बघून घेतील. मला माहिती आहे तुझ्या मनात आत्ताही शंका चालू आहे. स्वामी सांगणं सोपं असतं, पण परिस्थिती खूप कठीण आहे. तुला काय वाटतं, मला तुझ्या परिस्थितीची जाणीव नाही का? मी तर तुझ्या श्वासापेक्षाही तुझ्याजवळ आहे. तू ज्या चक्रव्यूहात अडकला आहेस ना, तो चक्रव्यूह तू स्वतः तयार केला आहेस तुझ्या अपेक्षेंच्या धाग्यांनी. तू माणसाकडून अपेक्षा ठेवलीस, दुनियेकडून न्याय मागितलास. अरे, जी माणसं स्वतः अपूर्ण आहेत ती तुला काय पूर्णत्व देणार? आणि नशिबाची गेम इथेच आहे. तू ज्यांना तुझं रक्षक समजत होतास तेच तुझे भक्षक बनले. पण थांब, यात त्यांचा दोष नाही, दोष तुझा आहे. कारण तू माझ्याऐवजी माणसांवर विसंबून राहिलास. पण आता मी आलोय ना, मग काळजी कशाची? आज रात्री जेव्हा तू डोळे मिटशील तेव्हा फक्त एकच विचार कर, माझं जे काही चांगलं वाईट होणार आहे त्याचे मालक स्वामी आहेत. जेव्हा तू हा विचार करतोस तेव्हा तुझ्या नशिबाची सूत्र थेट माझ्या हातात येतात. आणि पोरा, ज्याची दोरी माझ्या हातात असते ना, त्याला कड्यावरून जरी फेकून दिलं तरी मी त्याला खाली पडू देत नाही. तिथे मी त्याचे पंख बनून त्याला आकाशात उडायला शिकवतो. हा संदेश जो भक्त शेवटपर्यंत ऐकत आहे त्याला मी आत्ता एक वचन देतो. उद्याची जी सकाळ असेल ती तुझ्या आयुष्यात एक नवीन संकेत घेऊन येईल. तुला एक अशा व्यक्तीचा फोन येईल किंवा असा काही मार्ग दिसेल ज्याची तू कधी कल्पनाही केली नव्हतीस. पण त्यासाठी तुला आज रात्रीची परीक्षा पार करावी लागेल. ती परीक्षा कोणती? संशयाची. मनातून संशय काढून टाक की माझं कसं होईल. पण लक्षात ठेव, जर उद्या सकाळी उठून तू पुन्हा तीच रडगाणी गायलीस तर आज रात्री मी बदललेलं नशीब पुन्हा जशास तसं होईल. निवड तुझी आहे. तुला स्वामींचा चमत्कार हवाय की जुनीच रडकी जिंदगी? माझ्याकडे अशक्य असं काहीच नाही. राजाला रंक आणि रंकाला राजा करणं हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. पण मला तुझी संपत्ती नको, मला तुझा अहंकार आणि तुझी चिंता हवी आहे. देणार का? आज शांतपणे डोळे मीट. मी तुझ्या पाठीवरून हात फिरवत आहे. पाठीवरचा तो भार आता हलका झालाय असं समज. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक संकटाच्या आधी मी तिथे उभा असतो. नशीब बदलायला वेळ लागत नाही, फक्त विश्वासाचा एक क्षण लागतो. भक्तांनो, स्वामींचा हा संदेश केवळ ऐकण्यासाठी नाही, तर तो आत्ता या क्षणी जगण्यासाठी आहे. स्वामींनी तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेतली आहे. आता विचार करणं सोडून द्या आणि शांतपणे झोपा. कारण उद्याचं नशीब स्वामींनी आत्ताच लिहायला सुरुवात केली आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.